आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे की एआयचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉगिंग करू शकता. ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. विचार करा, तुम्ही चॅट जीपीटी वापरता आणि चॅट जीपीटी सारख्या एआयचा वापर करून आर्टिकल कसे लिहिता येतील याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर चला मित्रांनो, वाट कशाची बघताय, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. आत्ता आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं, एआयचा वापर करून आपण कशा पद्धतीने ब्लॉगिंग करू शकतो, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ती स्टेप नंबर 1 काय आहे? तुम्हाला जो पण ब्लॉग बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला निश निवडायची आहे. मग निश निवडल्यानंतर पुढे काय करायचं आहे? तुम्ही काय करू शकता? सर्वात पहिली गोष्ट, टूलचा वापर करू शकता. कोणत्या टूलचा? तर answerthepublic.com एक वेबसाईट आहे. त्याचा वापर करून तुमची जी निश आहे, ती तुम्ही फायनल करू शकता किंवा जी पण निश निवडलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉगच्या टॉपिक आयडिया काढायचे असतील तर त्याचा वापर करू शकता. अदरवाईज चॅट जीपीटी किंवा गुगल ट्रेंडचा वापर करून तुम्ही ब्लॉगसाठी विषय निवडू शकता. त्यानंतर स्टेप 2 आहे, तुम्हाला ब्लॉग पोस्ट आयडिया शोधायचे आहेत. ब्लॉग पोस्टच्या आयडिया कशा शोधू शकता एआयच्या मदतीनं? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हा जो प्रॉम्प्ट देतोय तो वापरायचा आहे. आता हा कसा वापरायचा ते देखील दाखवतो. मी आता हा बघा प्रॉम्प्ट आहे, तो कॉपी केलेला आहे. आता आपण चॅट जीपीटी ओपन करूया आणि त्यावरती हा प्रॉम्प्ट पेस्ट करूया. आता बघा, आपण चॅट जीपीटी ओपन केलेला आहे. त्याच्यावरती हा प्रॉम्प्ट पेस्ट केलाय. गिव्ह मी 10 एसईओ फ्रेंडली ब्लॉग पोस्ट आयडियाज इन मराठी अबाउट मोबाईल टिप्स. आता मी ह्याला एंटर करतो. एंटर केल्यानंतर बघा, आपल्याला ज्या मोबाईलच्या टिप्स पाहिजेत ना, त्याचे 10 ब्लॉग आयडिया येतील. बघा, मोबाईल स्लो झाला आहे. या 10 ट्रिक्स वापरून वेग वाढवा. फक्त 5 सेटिंग बदला आणि तुमचा मोबाईलची बॅटरी 2x करा किंवा फ्रीमध्ये मोबाईल क्लीन करा. 5 बेस्ट अँड्रॉइड क्लीनर ॲप. बघा, आयडिया भेटल्यात आपल्याला. 10 पाहिजे होत्या, 10 भेटलेल्या आहेत. बरोबर. आता पुढची स्टेप काय करायची ते मी तुम्हाला सांगतो. स्टेप नंबर 3 आहे ब्लॉग लेखन. ब्लॉग लेखन म्हणजे काय? तुम्हाला आर्टिकल राईट करायचंय, कंटेंट रायटिंग करायचंय, ते पण एआयच्या मदतीनं. आता चॅट जीपीटीच्या मदतीनं आपण प्रॉम्प्ट देऊन आर्टिकलचे टॉपिक तर काढलेले आहेत. आता पुढे काय करायचंय आपल्याला? त्यासाठी आर्टिकल लिहून काढायचे आहेत. मग आपल्याला हा एक प्रॉम्प्ट वापरायचा आहे. मी बघा इथे हा प्रॉम्प्ट कॉपी करतो आणि कॉपी करून चॅट जीपीटी वरती टाकतो. आता बघा, हा जो प्रॉम्प्ट आहे मी इथे पेस्ट केलेला आहे. राईट 1000 वर्ड ब्लॉग पोस्ट इन सिंपल मराठी अबाउट. इथे काय दिलंय? अँड्रॉइड मोबाईलसाठी 10 जबरदस्त हिडन टिप्स. आता आपला हा जो आर्टिकलचा टॉपिक आहे तो आपण टाकूया. फ्रीमध्ये मोबाईल क्लीन करा हे 5 बेस्ट क्लीनर ॲप. आता आपण हे टाकूया ॲज इट इज इथे आणि हे काढूया. ॲप्सच्या इथे आपल्याला हे टाकायचं आणि एंटर दाबायचंय. आता त्याच्यावरती ते आर्टिकल बनवून देईल. बघा, आर्टिकल बनवून दिलंय. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी आर्टिकल बनवू शकता. हे बघा, पूर्णपणे इथं त्याने आर्टिकल बनवून दिलेलं आहे. याच आर्टिकलचा पूर्णपणे वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती आर्टिकल हे टाकू शकता. पण मी तुम्हाला अगोदरच सांगतो, हे जर ॲज इट इज तुम्ही आर्टिकल वापरलं तर तुमचं ब्लॉग आहे तो मॉनिटाईज होणार नाही. ब्लॉग मॉनिटायझेशन करण्यासाठी आपल्याला कधी पण चॅट जीपीटीचा वापर करून आर्टिकल लिहायचे नाहीयेत. त्याला वेगळ्या ट्रिक्स असतात. चॅट जीपीटीचाच वापर करून तुम्ही आर्टिकल लिहू शकता आणि मॉनिटाईज करू शकता. पण ट्रिक्स थोड्याशा वेगळ्या असतात. ह्या ट्रिक्स डायरेक्ट कॉपी करून चालणार नाहीयेत. ॲज इट इज ह्या ट्रिक्स कॉपी करायच्या नाहीयेत. तर काय करायचंय? त्याच्या वेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगतो. आता हे जे आहे, मी समजा आर्टिकल कॉपी केलं. माझी वेबसाईट आहे. माझ्या वेबसाईटवरती जातो आणि तुम्हाला हे आर्टिकल पेस्ट करून दाखवतो. हे बघा, मी माझ्या आता वेबसाईटवरती आलोय. आपण आता पोस्टमध्ये जाऊया. ॲड न्यू पोस्टवरती जाऊया आणि ॲड न्यू पोस्टवरती केल्यानंतर इथे ते आर्टिकल पेस्ट करूया. आता आपल्याला निष्कर्ष पाहिजे का? तर नकोय. आपण हा पूर्णपणे जो आहे तो काढून टाकू शकतो. हे बघा, आता मी काढून टाकतोय. हे नकोय मला. ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या तुम्ही काढून टाकू शकता. मला एवढे पॉइंट नको आहेत, तर मी हे काढलेलं आहे. ओके. हे बघा, एवढंच आर्टिकल ठेवलेलं आहे. याच्यामध्ये लाईन्स येत आहेत त्या तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीनं तुमचं आर्टिकल झालेलं आहे. आता तुम्ही त्याला हे पण सांगू शकता की मला याच्यासाठी टायटल पाहिजे. हे बघा, टायटल तर ऑलरेडी त्यानं बनवून दिलेलं आहे. आपण हे ॲज इट इज पेस्ट करूया इथे. आता बघा, टायटलमध्ये टायटल पेस्ट केलं आणि हा जो आहे त्याला पॅराग्राफमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आता याला पूर्ण पॅराग्राफ करूया आपण. H1च्या ऐवजी इथे जाऊया आणि पॅराग्राफवरती क्लिक करूया. पॅराग्राफ झालेला आहे तयार आपला. हे बघा. आता हे जे आहे मध्येच येतंय ते,
ते तुम्ही लाईन आहेत त्या काढू शकता. हे बघा मी लाईन आता काढतोय सर्व. पूर्ण जेवढ्या लाईनमध्ये येतात तेवढ्या सर्व काढून टाकायच्या. त्या काही चांगल्या दिसत नाहीयेत. तर तुम्ही ह्या मॅन्युअली तुम्हाला काढाव्या लागतील. पण याचा फायदा काय आहे? तुमची एखादा बिझनेस असेल किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड आर्टिकल बनवायचे असतील, त्याच्यावरून मॉनिटायझेशन नसेल करायचं, पण नुसते आर्टिकल लिहायचे असतील, तर याचा नक्कीच वापर करू शकता. पण याचा जर तुम्ही म्हणत असाल, की मला वापर करायचा आहे अर्निंगसाठी, तर अजिबात तुम्ही करू शकत नाही. आता बघा आपण इथं याची लिंक कॉपी करूया आणि आर्टिकल कसं दिसतंय ते बघूया. हे बघा मी जस्ट आता हे कॉपी करून पेस्ट केलंय ते बघा कसं आर्टिकल दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या वेबसाईटवरती आर्टिकल टाकू शकता. पण परत सांगतोय अर्निंग करू शकत नाही. आता अर्निंग कशी करायची ते पण सांगतो. तुम्हाला मी सांगितलं एआयच्या मदतीनं तुम्ही कशा पद्धतीने आर्टिकल बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती टाकू शकता. पण त्याच्यावरून अर्निंग करता येणार नाही हे मी तुम्हाला सांगितलंय. पण जर तुम्हाला एआयचाच वापर करून आर्टिकल बनवून अर्निंग करायची असेल, तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एक वेबिनार घेऊन आलोय. त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावर क्लिक करा. 90 मिनिटाचा वेबिनार आहे. तो पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याच्यामध्ये मी या सर्व टेक्निक तुम्हाला सांगतो. या टेक्निकचा वापर करून तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता. फक्त तुम्हाला त्या टेक्निक आहेत ते सर्व फॉलो करावे लागतील आणि इम्प्लिमेंट करावे लागतील. जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एकदा लाईक करा. त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन एखाद्या YouTube व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.